Very good morning, ma'am. Komal ma'am, here I would like to just get introduce something about your self introduction. मी आज तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी शेअर करतो दॅट इज रिलेटेड विथ युअर सेल्फ इंट्रोडक्शन. फाईन. सो जे काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर होत आहेत तर त्याला नक्की त्याचा स्क्रीनशॉट प्रोसेसमध्ये घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट 100% होणार आहे. वरती हेडिंग टाका सेल्फ इंट्रोडक्शन म्हणून. येस रुपाली मॅम, व्हेरी गुड मॉर्निंग. सॉरी सर, जरा लेट झाला आज. काल जरा तब्येत ठीक नव्हती. काल आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या, त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नंतर. तर Yes. येस, कोमल मॅडम, तुमच्यासाठी मी फक्त हे सेल्फ इंट्रोडक्शनचा काही पार्ट इन शॉर्ट मध्ये घेतोय 2 मिनिटात, आणि मग आपण पुढचा पार्ट पण आज पाहणार आहोत. फाईन. तुम्ही फक्त छोट्या छोट्या स्क्रीनशॉट घेऊन टाका. हे बघा, ही पहिले स्क्रीनशॉट घ्या. याच्यामध्ये 11 पॉइंट्स कव्हर केलेत आपण सेल्फ इंट्रोडक्शनचे. याचा फक्त स्क्रीनशॉट घेऊन टाका कोमल मॅडम. तुमचा स्क्रीनशॉट झाल्याच्या नंतर फक्त डन किंवा तुमचा हँड रेज करा या पद्धतीने, म्हणजे मला लक्षात येईल की तुमचा स्क्रीनशॉट काढून झालाय. राईट, सेल्फ इंट्रोडक्शनचे हे काही पॉइंट्स आहेत. झालाय स्क्रीनशॉट काढून मॅम? ओके, फाईन. त्याच्यानंतर बघा, त्याचं इलॅबरेशन प्रोसेस आपण प्रॉपर दिलेलं आहे की कशामध्ये काय टाकायचंय. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो बघा. स्वतःचं नाव सांगण्याच्या आधी आपण जेव्हा इंट्रोडक्शन देतो तेव्हा ग्रीटिंग प्रोसेस करतो. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. या पद्धतीने आपण स्वतः काही गोष्टी सांगतो. सुरुवातीला आपण ग्रीटिंग प्रोसेस करतो आणि मग त्याच्यानंतर एक 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 पॉइंट मध्ये आपल्या रिकाम्या जागा भरत भरत तुम्हाला पुढे यायचंय. या संदर्भातला व्हिडिओ आणि आजचे हे स्क्रीनशॉट या माध्यमातून तुम्हाला तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन आज तयार करायचे दिवसभरामध्ये. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या मॅम. याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि हे स्क्रीनशॉट पण तुमच्यासोबत राहणार आहेत, जेणेकरून तुम्हाला आज दिवसभरामध्ये ह्या दोन्ही गोष्टी ऐकून आणि पाहून तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन तयार करायचं आहे. कुठलीही अडचण वाटल्यास मला स्वतः किंवा माझा मेंटॉर, मी तुम्हाला त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्यांना कॉल करा. तुमच्या सगळ्या गोष्टी आज रिझॉल्व्ह होतील. आज आपण थोडंसं नवीन गोष्टी पाहतोय. रुपाली मॅडम पण आपल्यासोबत आहेत. रुपाली मॅडम, तुमचा व्हिडिओ चालू करा. हे पुढचे 4 पॉइंट आहेत, स्क्रीनशॉट काढून घे बेटा कोमलताई. फाईन. झाल्याच्या नंतर डन असं म्हणून मला. येस रुपाली मॅडम, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दिवसभराच्या बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ काढून तुमचं इंट्रोडक्शन तयार झालेलं असावं असं वाटतं मला. सर, आज जरा तब्येत खराब होती माझी कालपासून. काल अरे, मला यायला उशीर झाला. बर बर बर. जॉईन करायला पण उशीर झाला. इंट्रोडक्शन मी काल तुम्हाला दिलंय तसं, हा आणि हा. आज मी प्रिपरेशन न करता थोडंफार देऊ शकते, असं काही नाही. नाही, काही हरकत नाही मॅडम, प्रिपरेशन करूनच द्या उद्या. कारण काय होतं की थोडंसं तुमचा आवाज पण बसला असं वाट दिसतंय मला. थोडी सर्दी वगैरे झाली. नाही, ठीक आहे, फाईन, काय हरकत नाही, नो इश्यूज. ताई, झाला एक बेटा स्क्रीनशॉट घेतलाय का? राईट, फाईन. आणि ही शेवटची स्लाइड, याचा पण एक स्क्रीनशॉट घेऊन टाक. चलो, फाईन, घेतलाय. डन. ओके. आज आपण खऱ्या अंशी अजून एक नवीन पार्ट पाहतोय, आणि दॅट इज कॉल्ड ॲज बिझनेस इंट्रोडक्शन. राईट. आता हे सध्या कोमलताई तुला जरी गरजेचं नसलं तरी भविष्यामध्ये कदाचित आपण एखादा जॉब करणार आहोत किंवा बिझनेस करणार आहोत, त्या दोन्हीसाठी आपल्याला हे कामाला येतं. त्यामध्ये वरती हेडिंग टाका बिझनेस ऑब्लिक जॉब इंट्रोडक्शन. बिझनेस ऑब्लिक जॉब इंट्रोडक्शन.
रुपाली मॅडम, तुमच्यासाठी ही तुमचा बिझनेस इंग्रजीमध्ये सांगण्याची सुवर्ण संधी आहे. स्टेप बाय स्टेप आपण आजच्या सेशनमध्ये ह्या गोष्टी पाहणार आहोत. सो वी हॅव टू जस्ट गो फॉरवर्ड. फाईन, प्लीज. बघा, आपल्या जॉबला किंवा बिझनेसला इंट्रोड्यूस करून देताना आपल्याला काही नवीन पॉइंट्स लागत असतात. त्यातले हे 10 पॉइंट स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. सगळ्यात सुरुवातीला तुमचं नाव सांगावं लागतं. नोटबुक पेन चालू ठेवा. पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये आपल्याला आपलं बिझनेसचं इंट्रोडक्शन स्वतःला देता येणार आहे. या पद्धतीने आपण याचं प्रिपरेशन करून घेतो. मी तुम्हाला सांगतानाही सांगितलं होतं की आपल्याकडे आपण थेरोटिकल पार्ट कमी आणि प्रॅक्टिकल पार्टवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. डे फर्स्ट पासूनच आपण प्रॅक्टिकल पार्टवर कॉन्सन्ट्रेट करतोय, कारण कितीही ग्रामर शिकले आणि कितीही टेन्सेस शिकले तरी आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा सराव लागतो, तो आपण करून घेतोय. पॉइंट्स लिहून घ्या वन बाय वन. त्याच्यानंतर बिझनेसचं नाव किंवा जॉब प्रोफाईल आपल्याला टाकावं लागतो जर जॉब बद्दल बोलतोय तर. त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस किंवा जॉब तुमचं काय आहे, तुम्ही काय काम करता नेमकं तिथं, तेही आपल्याला सांगावं लागेल. तुमचा वर्क एक्सपिरियन्स किती आहे तुम्हाला स्वतःला, तो तुम्हाला मांडावा लागेल. बिझनेस किंवा जॉबचे लोकेशन्स काय काय आहेत, फक्त तुम्ही डोमेस्टिक लेवलवर काम करता, नॅशनल लेवलवर काम करता की इंटरनॅशनल लेवलवर काम करता, ते आपल्याला टाकावं लागतं. प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही काय देतायत किंवा तुमची कंपनी काय करते, तुमचं ऑफिस काय करतंय, तुमचा बिझनेस काय करतोय, तुम्ही काय ऑफर करता लोकांना, या गोष्टी पण टाकणं गरजेचे असतात. तुमचा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे. तुम्ही जर जॉब करत आहात बँकिंग सेक्टरमध्ये तर तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर 18+ क्राऊड जास्त टार्गेट ऑडियन्स असतो. लोन डिपार्टमेंटला तुम्ही आहात तर तुमच्यासाठी टार्गेट ऑडियन्स कोण आहे, की ज्याला घरं बांधायची आहेत, ज्याला फायनान्शियल रिक्वायरमेंट आहे, तो तुमचा टार्गेट ऑडियन्स असतो. 8वा महत्वाचा मुद्दा असतो युनिक सेलिंग प्रेपोजिशन, ज्याला आपण युएसपी म्हणतो. कुठलाही बिझनेस किंवा जॉब प्रोफाईलची युएसपी असते. युएसपी स्टँड फॉर म्हणजे काय, तुमची खासियत, तुमच्या बिझनेसची खासियत काय की ज्याच्यासाठी लोक तुम्हाला ओळखतात, त्या गोष्टीला तुम्हाला युएसपी असं म्हटलं जातं. युनिक सेलिंग प्रेपोजिशन्स म्हणतात त्याला. त्याच्यानंतर सेकंड लास्ट पॉइंट याच्यामध्ये असतो व्हिजन अँड मिशन. तुमच्या बिझनेसचं व्हिजन काय आहे किंवा मिशन काय आहे, हेही तुम्हाला मांडता यायला पाहिजे. आणि शेवटचा पॉइंट त्याच्यामध्ये असतो कॉल टू ऍक्शन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला, समजा तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करत आहात आणि तुम्ही लोन डिपार्टमेंटला आहात, तर सगळ्यात शेवटी ज्या व्यक्तीला तुम्ही इंट्रोड्यूस करून देत आहात स्वतःला, त्याला हेही सांगायचं की भविष्यात तुम्हाला बँकिंग सेक्टरमधल्या काही सर्व्हिसेस रिक्वायर्ड असल्या किंवा लोनची गरज असली तर मला नक्की संपर्क साधा. दॅट इज कॉल्ड ॲज कॉल टू ऍक्शन. जसं आता रुपाली मॅडम जॉब कन्सल्टन्सी प्रोसेसमध्ये काम करतात, त्यांचं स्वतःची कन्सल्टन्सी आहे, तर त्या शेवटी सांगू शकतील की जर तुमच्यापैकी कोणाला अशा पद्धतीची रिक्वायरमेंट असेल, कोणाला जॉब ओरिएंटेड गोष्टी हव्या असतील, तर आमची कन्सल्टन्सी तुम्हाला नक्की सपोर्ट करू शकते, तेव्हा आम्हाला संपर्क साधा. इट इज कॉल्ड ॲज कॉल टू ऍक्शन. पण आता हे मराठीत सांगणं वेगळं आणि इंग्रजीमध्ये सांगणं वेगळं, म्हणून आज आपण प्रॉपर पद्धतीने तुमचं बिझनेस किंवा जॉब इंट्रोडक्शन तयार करून घेतोय. परत एकदा एक वाक्य तुम्हाला हायलाइट करून सांगतोय, आपण डे फर्स्ट पासून बोलायला शिकत आहोत. नाही तर मला पण बाकीच्या क्लासेस सारखा रटाळ ग्रामरचा पाठ, रटाळ गोष्टी घेता आल्या असत्या, परंतु आपण डे फर्स्ट पासून काहीतरी प्रॅक्टिकल चालू करतोय. हे जमायला यायला वेळ लागेल, परंतु डे फर्स्ट पासून काही ना काहीतरी आपण सुरुवात करायला हरकत नाही. चला आपण एक एक पॉइंट वाईज इलॅबरेशन पाहतोय. कोमल मॅडम, राईट, बघा. Hello, good evening, friends. Here I would like to introduce my business or job profile. तुम्ही जर जॉब करत आहात तर तुम्ही काय वापरणार, इंट्रोड्यूस द जॉब प्रोफाईल. तुम्ही बिझनेस करत आहात तर तुम्ही काय म्हणणार आहे, इंट्रोड्यूस माय बिझनेस किंवा बिझनेस प्रोफाईल असं आपण सांगू शकतो. आणि रुपाली मॅडम, सोबत सोबतच तयार करायचे आपल्याला. हे प्रॉपर पद्धतीने तयार करा, कारण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही, बऱ्याच वेळेस असं होतं. हो सर. हा, आणि लक्षात ठेवा की आपले जेव्हा टार्गेट ओरिएंटेशन, माझ्या बोलण्याचा 24 दिवसामध्ये तुम्हाला राग आला थोडासा ती येऊ द्या, हरकत नाहीये, परंतु एखाद्या गोष्टीला जोपर्यंत आपण म्हणतो ना की इन्स्पिरेशन किंवा ते स्पार्किंग प्रोसेस जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही आतून वाटत नाही की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या फेजमध्ये. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आपल्याला ज्या काही गोष्टी आपण तयार करतोय प्रॉपर पद्धतीने तयार करून घ्या.
दिवसभरात फक्त एकच करायचं, त्याला व्हॅल्यू ऍडिशन देऊ शकतो का, त्याच्यामध्ये काही बदल करू शकतो का, याच्यावर आपण नक्की विचार करू शकतो. सो ग्रीटिंग्स लिहून झालेत, कोमल मॅडम लिहून घेतलंय? हो सर. येस. फक्त आता स्क्रीनशॉट काढू नका. ते स्क्रीनशॉट पहिले का घ्यायला लावले तुम्हाला, कारण तेव्हा तो पार्ट आपला काल झाला होता आणि तुमच्यासाठी आता हा नवीन पार्ट रेग्युलर मध्ये दोघींचा पण सोबत चालणार आहे. हॅलो, गुड इव्हनिंग किंवा गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय बिझनेस प्रोफाईल. कारण मी पण बिझनेस करतो, तर मी म्हणणार आहे माय बिझनेस प्रोफाईल. आणि तुम्ही दोन्ही पार्ट लिहून घ्या. कोमलता, एखाद्या वेळेस भविष्यात तुम्ही बिझनेस पण करू शकता आणि जॉब पण करू शकता. दोन्हीसाठी तुम्हाला कामाला येणार आहे. बघा, स्वतःचं नाव सांगत असताना कसं सांगतो आपण, बिझनेस प्रोफाईल सांगत असताना, माय नेम ते इज. दोन्हीसाठी बोला बोला. ते ग्रीटिंगचे दोन्हीसाठी ऍड होतं का, जॉब पण आणि बिझनेस? हे बघा मॅडम, तुम्ही जर जॉब करायला लागलात ना, त्यातला फक्त बिझनेस हा वर्ड कट करून टाकायचा, माय जॉब प्रोफाईल एवढं होणार आहे. बरोबर आहे की नाही? हो आणि तुम्ही जर बिझनेस करायला लागला तर जॉब हा वर्ड काढून टाकायचा. आलं लक्षात? हो. राईट. Yes. हे आम्ही दोन्हीसाठी कॉमन बनवलेलं आहे. जॉब प्रोफाईल साठी पण कॉमन बनवलंय, बिझनेस प्रोफाईल साठी पण कॉमन बनवलंय. आता यातला तुम्हाला दोन्ही पार्ट लिहून घ्या. भविष्यात तुम्ही बिझनेस करणार आहे की जॉब करणार आहे आज तुम्हाला माहित नाही. नेक्स्ट, माय नेम इज. तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे. आय एम द. आता तुम्ही कोण आहात? जर जॉब करत असाल तर तुम्ही मॅनेजर असणार आहे. बरोबर आहे? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणार आहेत, तुम्ही सेल्स मॅनेजर असणार आहे, तुम्ही सुपरवायझर असणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्ही जर बिझनेस मध्ये आहात तर तुम्ही काय म्हणणार आहे? फाउंडर, डायरेक्टर, या पद्धतीचे शब्द तुम्ही वापरू शकतात. बघा, आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला हा पहिला पॉईंट क्लिअर करून देतोय. माय नेम इज डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात. आय एम द डायरेक्टर ऑफ नोबेल इंग्लिश अकॅडमी. आलं लक्षात? मग तुम्ही जर मॅनेजर असाल, जॉब करत असाल, तर तुम्ही म्हणू शकता, आय एम द मॅनेजर ऑफ बँक ऑफ बरोडा छत्रपती संभाजीनगर. आहे का नाही? तुम्ही जर बँकेमध्ये असाल, तुम्ही एखाद्या कंपनीत असाल, तर काय म्हणाल? आय एम द सुपरवायझर ऑफ बजाज ऑटो लिमिटेड. है ना? जे काय असेल तुम्ही, तर त्या पद्धतीने आपल्याला हे टाकावं लागतं. आता तुम्हाला तिथं पार्ट दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, तर तिथं आपल्याला आपल्या पद्धतीने टाकायचं आहे की आपण काय आहोत आणि आपला बिझनेस काय आहे किंवा आपला जॉब काय आहे, आपण कुठं काम करतो, ते तुम्हाला टाकावं लागणार आहे. सध्या फक्त फॉर्मॅट जरी लिहून घेतला आणि नंतर तयार केलं तरी चालेल, प्रॉब्लेम नाही. कारण कोमल मॅडम, तुम्ही आज जॉबमध्ये पण नाहीये आणि बिझनेसमध्ये पण नाहीये. बरोबर आहे? फक्त हे तुम्हाला ऍडिशनल पार्ट शिकायला मिळतं, एवढं नक्की लक्षात घ्या. पुढचा पॉईंट रुपाली मॅडम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज Yes. बिझनेसचं नाव आपण कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करून देतो किंवा जॉब प्रोफाईल प्रोसेसला आपण कसं पाहतो. बघा, आय हॅव बीन रनिंग माय बिझनेस. आता तुम्ही आय हॅव बीन रनिंग माय ओन कन्सल्टन्सी, जॉब कन्सल्टन्सी सिन्स लास्ट. किती वर्षापासून चालवताय तुम्ही, ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. सिन्स लास्ट 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स, जे काय असेल ते. इथपर्यंत फुल स्टॉप देऊन सोडून द्या. तुम्ही जॉबवाला लिहू नका खालचं. खालचं जॉबवाल्यांसाठी बघा, आय हॅव बीन डुईंग द जॉब विथ XYZ company, XYZ bank, as a manager, as a supervisor since last 2, 5, 6, 7 years. और पासून पुढचा भाग जॉब साठी, जॉबवाल्यांसाठी आहे आणि ऑरच्या अलीकडचा भाग हा बिझनेस वाल्यांसाठी आहे. वाटलं तुम्ही दोन्ही लिहून घ्या, नाही वाटलं तर एकच लिहा, जे तुमच्या आज गरजेचं आहे तेवढंच. कोमल मॅडम, मात्र तुम्ही दोन्ही लिहून घ्या, कारण तुम्हाला भविष्यामध्ये दोन्ही कामाला येणार आहे. जसं मी माझ्या बिझनेस बद्दल बोलतोय, आय हॅव बीन रनिंग माय एज्युकेशनल अकॅडमी सिन्स लास्ट 18 इयर्स. या पद्धतीने आपण सांगू शकतो. किंवा आय हॅव बीन रनिंग माय नोबेल इंग्लिश अकॅडमी सिन्स लास्ट 18+ इयर्स. या पद्धतीने आपण टाकू शकतो. राईट? झालंय हा पॉइंट? Yes. ओके, फाईन. कोमल मॅडम, झालंय का? हो सर. हा, लिहून घ्या व्यवस्थित, गडबड करू नका.
गडबड करू नका, घाई करू नका. 10 मिनिटाच्या ऐवजी 12 मिनिटं झाले तरी फरक पडणार नाही, परंतु तुम्हाला दिवसभरात असं इमॅजिन करायचं कोमल मॅडम की आपण बँकेमध्ये काम करतोय ऍज अ मॅनेजर म्हणून, आणि हे सगळं प्रोफाईल तुम्ही बनवून टाकायचं. तुम्हाला जी बँकेचं नाव आवडतं त्या बँकेचं नाव लिहायचं, ज्या शाखेचं नाव आवडतं ती शाखा टाकायची आणि काम करून घ्यायचं. एक एक्झाम्पल आपण तयार करू शकतो. झालंय? झालं की डन असं म्हणा किंवा काहीतरी सांगा, मला इंडिकेशन करा. झालंय सर. राईट, ओके, फाईन. नेक्स्ट बघा, पुढचे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. तिसरा मुद्दा आपला आहे, दॅट इज कॉल्ड एज नेचर ऑफ बिझनेस किंवा जॉब. आपण नेमकं काय प्रोव्हाइड करतो, राईट? ते आपल्याला नेचर ऑफ बिझनेस मध्ये टाकावं लागतं. मग बघा तिथे कसं दिलंय, वी आर स्पेशलाइज इन, असंही वापरू शकतो आपण, किंवा वी आर डीलिंग इन असंही वापरू शकतो, किंवा वी आर प्रोव्हाइडिंग. हे सोपं वाक्य आहे रुपाली मॅडम सगळ्यात जास्त. तिसरं वालं, वी आर प्रोव्हाइडिंग, राईट, सर्व्हिस. जॉब सर्व्हिसेस किंवा जे काही तुम्ही मल्टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता ते तुम्ही टाकू शकता. कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता. आता कोमलताई, समजा तू बँकेत आहेस तर तुम्ही कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, तर वी आर प्रोव्हाइडिंग बँकिंग सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल, कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, लाईक अकाउंट ओपनिंग सर्व्हिसेस, ज्या काही तुमच्या बँकेमधल्या सर्व्हिसेस असतात त्या तुम्ही टाकू शकता. नंतर रुपाली मॅडम काय टाकणार की वी आर प्रोव्हाइडिंग जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. मला इच अँड एव्हरी सेक्टर, त्याच्यामध्ये आपण IT सेक्टरला पण जॉब प्रोव्हाइड करतो, इकडे पण करतो, तिकडे पण करतो, असं आपण त्याच्यामध्ये ऍडिशनली टाकू शकतो. काही प्रश्न नाही. नंबर 4चा पॉइंट येतो आपला वर्क एक्सपिरियन्स. कामाचा अनुभव आपला किती आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. मग जॉब बिझनेस वाले काय म्हणतील, वी हॅव बीन इन अ बिझनेस सिन्स 12 years, 10 years, and we have served, किती लोकांना आम्ही ही सर्व्हिस दिली आहे, ओव्हर 5000 सॅटिस्फाईड क्लायंट किंवा कस्टमर टिल द डेट. 5000, 2000, 1000, 4000 लोकांना आम्ही आतापर्यंत सॅटिस्फाईड लेवलवरती या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत. कोमल मॅडम काय लिहू शकतात, समजा वी हॅव बीन इन द जॉब सिन्स लास्ट 2 years, 2 वर्षापासून मी इथे आहे, आणि आतापर्यंत आम्ही वी हॅव सर्व्ड 1 lakh, 2 lakh, 5 lakh सॅटिस्फाईड कस्टमर और क्लायंट्स टिल द डेट. आजच्या डेट पर्यंत आम्ही जवळपास काही लाख लोकांना या बँकिंग सर्व्हिसेस आमच्या बँकेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेल्या आहेत, असं तुम्ही सांगू शकता. दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगतोय, आयदर जॉब साठी पण बघा, बिझनेस साठी पण बघा. खूप सोपी भाषा वापरलेली आहे. वी हॅव बीन इन बिझनेस किंवा जॉब सिन्स, किती वर्षापासून, 2, 4, 5 टाकू शकता तुम्ही. अँड वी हॅव सर्व्ड म्हणजे काय, किती लोकांना सर्व्हिस दिलेली आहे. ओव्हर, किती नंबर ऑफ सॅटिस्फाईड कस्टमर किंवा क्लायंट आहेत तुमचे आजच्या दिवसापर्यंत, हे तुम्हाला मेन्शन करायचे 4थ्या पॉइंटला. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक लोकांना पण मी सांगेल की प्रॉपर पद्धतीने पॉइंट वाईज पुढे चला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सेल्फ इंट्रोडक्शन सोबत आपल्याला बिझनेस इंट्रोडक्शन कशा पद्धतीने बिल्डअप करता येऊ शकतं. 5वा आणि महत्वाचा पॉइंट आहे कोमल मॅडम, दॅट इज कॉल्ड ॲज बिझनेस किंवा जॉब लोकेशन्स कुठे कुठे आहेत, राईट? सो इथं काय दिलंय बघा, वी आर बेस्ड इन, कुठे कुठे आपण आता सध्या बेस कुठला आहे आपला, समजा माझ्याबद्दल तुम्ही विचारताय, तर वी आर बेस्ड इन छत्रपती संभाजीनगर. आमचा बेस कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. बट सर्व द क्लायंट, पण आम्ही क्लायंटला सर्व्हिसेस कुठे कुठे प्रोव्हाइड करतो, अक्रॉस द वर्ल्ड. कारण मी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती जगभरातल्या लोकांना इंग्रजी शिकवण्याचा किंवा वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग मी वर्ल्ड म्हणू शकतो. समजा तुमचं जर जे काही जॉब प्रोफाईल आहे किंवा जे बिझनेस प्रोफाईल आहे ते तर भारतभरामध्ये काम करत असेल तर तुम्ही कंट्री टाकू शकता. आणि ते जर रिजनल लेवलवरती फक्त छत्रपती संभाजीनगरच्या किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित असेल तर आपण त्याला रिजनल लेवल म्हणतो, अक्रॉस रिजन असं वापरलं तरी चालतं. कंट्री कधी वापरायचं, जेव्हा तुमचा बिझनेस प्रोफाईल हा संपूर्ण भारतभरामध्ये चालतो.
आणि वर्ल्ड कधी वापरायचं, जेव्हा तुमचा बिझनेस हा संपूर्ण जगभरामध्ये चालतो. आले आणि लक्षात? सर हा बोला येस. बोला कोमल मॅडम बोला, काही अडचण असेल तर बोला. हा आणि हे कधी वापरता रिजनेस काय काय रिजनल रिजन रिजन कधी वापरतात? रिजन म्हणजे मॅडम, मी फक्त महाराष्ट्रापुरतं काम करत असेल, महाराष्ट्र रिजन असतो आहे ना, एका राज्यापुरतं. मी जर देशापुरतं काम करत असेल, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण काम करत असेल, तर मी कंट्री लिहितो. आणि मी जर वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये काम करत असेल, तर मी वर्ल्ड लिहितो. आलं लक्षात? कारण लक्षात घ्या, तुमची कंपनी असू द्या, तुमची बँक असू द्या, किंवा तुमचं बिझनेस असू द्या, तुम्ही काही फक्त असं नाही की गल्लीबोळासाठी काम करता तुम्ही, बरोबर आहे ना? तुम्ही कमीत कमी रिजन साठी काम करता, किंवा देशाभरामध्ये काम करतात, किंवा जगभरात काम करतात. त्यावेळेला तिन्हीपैकी एक ऑप्शन वापरला जातो. आलं लक्षात? रिजन म्हणजे महाराष्ट्र रिजन म्हणतो, कंट्री म्हणजे संपूर्ण भारत, आणि वर्ल्ड म्हणजे संपूर्ण देश. या पद्धतीने वापरायचं असतं. ओके, नेक्स्ट पुढचे 3 महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या. तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ऑफर करता ते तुम्हाला टाकायचं असतं. वी ऑफर, राईट? मग वी ऑफर कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आहेत, जसं तुम्ही मला विचारलं, तर वी ऑफर द डिफरंट काइंड ऑफ एज्युकेशनल कोर्सेस लाईक इंग्लिश स्पीकिंग, देन अबॅकस, देन कम्प्युटर, देन टॅली, अँड डिफरंट काइंड ऑफ सेक्शन्स. आले लक्षात? तसं तुम्ही काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? फक्त जॉब कन्सल्टन्सीज आहे तुमची, की अजून काही सर्व्हिसेस मल्टिपल प्रोव्हाइड करता तुम्ही, ते तुम्ही टाकू शकता. कोमल मॅडम समजा बँकेत काम करत असतील, तर तुम्ही टाकू शकता की वी ऑफर लोन सर्व्हिसेस, त्यानंतर वी ऑफर द बिझनेस लोन सर्व्हिसेस, एज्युकेशनल लोन सर्व्हिसेस, देन बँकिंग ऍक्टिव्हिटी प्रोसेस. ज्या काही सर्व्हिसेस तुमच्या असतात, त्या तुम्ही सर्व्हिसेस त्यामध्ये टाकू शकतात. ब्रॅकेटमध्ये दिलंय बघा, लिस्ट ऑफ की प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही कशामध्ये डील करतात, ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, शक्यतोवर व्हिडिओ बंद करून बसू नका, म्हणजे मलाही कळतं की बाबा तुमचं काय चाललंय, काय नाही, व्यवस्थित चाललंय का, लक्षात येतं त्यामध्ये. पुढचा महत्वाचा मुद्दा बघा, टार्गेट ऑडियन्स. तुमचा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे? तृप्ती हा बोला कोमल मॅडम, बोला, अनम्यूट करा आणि बोला. शक्यतो अशा ठिकाणी बसा की तुमची कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट होणार नाही. हा बोला मॅडम, काय म्हणताय? ठीक आहे, फाईन. टार्गेट ऑडियन्स चेक करा बघा. वी प्रायमरीली प्रोव्हाइड अवर सर्व्हिसेस टू. कोणाला प्रोव्हाइड करता तुम्ही? जसं की मी माझे सर्व्हिसेस कोणाला प्रोव्हाइड करतो बघा. वी प्रायमरीली प्रोव्हाइड अवर सर्व्हिसेस टू प्रोफेशनल पीपल. प्रोफेशनल लोकांना आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. स्टुडंट्स, आम्ही स्टुडंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आम्ही वर्किंग प्रोफेशनल असेल तर त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, किंवा स्मॉल बिझनेसेसला देखील आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. मग आता तसं तुम्ही कोणाकोणाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, हे तुमच्यावर डिपेंड आहे, किंवा तुम्ही कुठे काम करता त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणाकोणाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय. नंबर 8 चा मुद्दा बघा, युनिक सेलिंग प्रेपोजिशन, दॅट इज कॉल्ड एज USP. प्रत्येक कंपनीची, प्रत्येक जॉब प्रोफाईलची, प्रत्येक बिझनेसमनची, प्रत्येक बिझनेस कन्सर्नची काहीतरी USP असते. USP स्टँड फॉर युनिक सेलिंग प्रेपोजिशन. म्हणजे काय, की तुमच्याकडे अशी काहीतरी खासियत असते, खासियत की ज्याच्यासाठी लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. जसं इथे काही एक्झाम्पल दिलेत बघा. वी आर बिईंग स्पेशल फॉर. कशासाठी स्पेशल आहोत आम्ही? पर्सनलाइज्ड अप्रोच किंवा पर्सनलाइज्ड सर्व्हिसेस. तुम्हाला आम्ही पर्सनलाइज सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स, आमच्याकडे काही नवीन नवीन सोल्युशन असतात, नवीन नवीन प्रकारचे. देन अफोर्डेबिलिटी, आमच्याकडे अफोर्डेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपण. म्हणजे काय, पैशानी अफोर्ड होतील अशा गोष्टीच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. वी आर प्रोव्हाइडिंग क्वालिटी सर्व्हिसेस, आपण क्वालिटी सर्व्हिसेस देतो. वी आर प्रोव्हाइडिंग रिझल्ट ओरिएंटेड वर्क, आपण रिझल्ट ओरिएंटेड वर्कवर काम करतो. अशा पद्धतीने तुमच्या स्वतःच्या बिझनेसची किंवा जॉबची युनिक सेलिंग प्रेपोजिशन म्हणजे USP काय आहे, हे तुम्ही 100% लिहू शकता. मी काही एक्झाम्पल म्हणून तिथे टाकलेले आहेत. तुम्ही स्वतःचे स्वतः देखील याच्यामध्ये काही पॉइंट ऍड करू शकतात, प्रॉब्लेम
नाही. चला, लिहिलंय का कोमल मॅडम? झालंय लिहून? येस. कोमल मॅडम लिहून झालंय का? नाही सर, मी स्क्रीनशॉट घेतलाय. स्क्रीनशॉट नका घेऊन मॅडम. नुसतं काय होतं माहितीये का, स्क्रीनशॉट घ्या, प्रश्न तो नाहीये, परंतु दिवसभरात करा पण त्याला त्या पद्धतीने. ठीक आहे, राईट. माझं काही म्हणणं नाही स्क्रीनशॉट घेण्याबद्दल, ते ज्ञान आहे, तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. झालंय. त्याच्यानंतर 9वा आणि 10वा पॉईंट आपल्याला ऍड करायचा आहे. त्याच्यामध्ये 9वा पॉईंट असतो विजन ऑर मिशन. राईट. आपलं विजन काय आहे बिझनेसचं किंवा जॉबचं, किंवा मिशन काय? लक्षात ठेवा, तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्याचं विजन आणि मिशन असतं. तुम्ही त्यांचं जर प्रोफाईल कार्ड पाहिलं किंवा वेबसाईटला जाऊन पाहिलं तर त्यांचे विजन काय काय आणि मिशन काय काय हे टाकलेले असतात. बरं, आता विजन म्हणजे काय आणि मिशन म्हणजे काय हे शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने ते लिहू शकता. विजन हे लॉंग लास्टिंग असतं, खूप मोठं कॅनव्हास प्रोसेस जी असते त्याला विजन म्हणतात. आणि मिशन हे त्यातलं छोटंसं टार्गेट असतं. विजन हे लॉंग लास्टिंग प्रोसेसवाला असतं, मिशन हे शॉर्ट पिरियडसाठी असतं. जसं फॉर एक्झाम्पल, माझ्या बिझनेसचं विजन काय आहे? तर आय वुड लाईक टू प्रोव्हाइड द क्वालिटी काइंड ऑफ सर्व्हिसेस इन एज्युकेशन फील्ड फॉर एव्हर लास्टिंग. भविष्य काळामध्ये अविरत एज्युकेशन फील्ड मधल्या क्वालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे माझं विजन आहे. पण माझं मिशन काय? आय वुड लाईक टू प्रोव्हाइड दिस सर्व्हिसेस कोणासाठी? 2000 पीपल इन दिस इयर. या वर्षभरामध्ये मला 2000 लोकांना या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या आहेत. दिस इज माय मिशन. पण माझं एव्हरलास्टिंग ध्येय काय? तर कमीत कमी पुढच्या काही वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये काहीतरी चांगलं काम करत राहायचंय, हे माझं मेन विजन आहे. पण त्यातला छोटा भाग काय की या वर्षी मला 2000 प्लस लोकांना या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या आहेत. याला म्हणतात लॉंग विजन आणि शॉर्ट मिशन. या पद्धतीने आपल्याला विजन आणि मिशन कंपनीचे लिहायचे असतात. आता तुम्ही जर एखाद्या कंपनीचं नाव टाकलं, फॉर एक्झाम्पल बजाज ऑटो लिमिटेड, आणि गुगलला विचारलं टेल मी द विजन अँड मिशन ऑफ बजाज ऑटो लिमिटेड, तर तुम्हाला बजाज ऑटो लिमिटेडचे विजन अँड मिशन तिथे दिसतील. तुम्ही जर विचारलं की बँक ऑफ बरोडाचे विजन अँड मिशन काय आहे ते मला दाखव, गुगलला विचारलं, तर गुगल तुम्हाला बँक ऑफ बरोडाचे विजन अँड मिशन तिथे दाखवेल काय आहे म्हणून. आणि हे पहा, आज दिवसभरात 2-4 बिझनेसचे विजन अँड मिशन काय असतात. आता उद्याच्या दिवशी आपण रुपाली मॅडमला विचारू तुमच्या बिझनेसचे विजन अँड मिशन काय आहेत म्हणून. ओके, चलो फाईन. नेक्स्ट 10 नंबरचा शेवटचा पॉईंट बघा, कॉल टू ऍक्शन. या पॉईंट बद्दल मी तुम्हाला पहिलेही बोललो होतो की आपलं सगळं बिझनेसचं किंवा जॉबचं इंट्रोडक्शन देऊन झालं तरीही समोरच्या माणसाला शेवटी एक पिन मारून निघून यायचं. पिन मारून इन द सेन्स त्याला आपल्याला कॉल टू ऍक्शन वरती कनेक्ट करायचं आहे की बाबा अशा प्रकारच्या सर्व्हिसेस जर तुला भविष्यात लागत असतील किंवा तुमच्या कनेक्टिव्हिटीमध्ये असलेल्या लोकांना लागत असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा, असं आपण म्हणू शकतो. इंग्रजीत कसं मांडायचं? इफ यू वुड लाईक टू लर्न मोर, if you would like to learn more about opportunities to work together, जर सोबत काम करण्याच्या काही अपॉर्च्युनिटीज जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधावा आणि आपला संपर्क नंबर आपण तिथे देऊ शकतो, राईट, किंवा आपलं कार्ड देऊ शकतो. जसं आता रुपाली ताई जर कुठे गेल्यात समजा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये कुठे, तर त्या त्यांच्या कार्ड किंवा प्रोफाईल किंवा काहीतरी गोष्टी ह्या लोकांना देत असतील, जेणेकरून लोकांना कळतं की हा यांच्याकडे ह्या सर्व्हिसेस चालतात का त्या दृष्टिकोनातून. आणि मग भविष्यात गरज पडली की माणूस काय करतो, मग कॉल करतो त्या पद्धतीने. ओके, बघा हा पॉइंट परत एकदा क्लिअर करून देतोय मी. इफ यू वुड लाईक टू लर्न मोर अबाउट अपॉर्च्युनिटीज टू वर्क टुगेदर, सोबत काम करण्याच्या काही संधींचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस टू किंवा ऍट, तुम्ही या नंबरवरती अवश्य संपर्क साधू शकता. हे माझं कार्ड किंवा हे माझं प्रोफाईल ठेवा तुमच्याकडे, असं आपण म्हणतो. जेव्हा गरज पडली तेव्हा माणूस बरोबर त्याला नंबरला शोधतो आणि आपल्याला कॉल करतो. आलं लक्षात? आणि शेवटी एक वाक्य वापरायचं आहे,
थँक यू फॉर लिसनिंग मी. वी विल मीट वन्स अगेन. मला हो, ऐकून दहावीच्या घेतल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे आणि आपण पुन्हा एकदा नक्की भेटणार आहोत. या पद्धतीने शेवटचं वाक्य हायलाइटेड प्रोसेसमध्ये वापरायचं कारण त्याचा बेनिफिट आपल्याला 100% होतो. ओके, फाईन. बघा, जेवढ्या काही पॉइंट्स आता आपण कव्हर केले त्या सगळ्या पॉइंटला परत एकदा मी शॉर्ट मध्ये रिकॉल करतोय. सगळ्यात सुरुवातीला ग्रीटिंग प्रोसेस, स्वतःचं नाव सांगणे आणि आपली कोणती पोझिशन आहे आपल्या बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये ते सांगणे. त्याच्यानंतर बिझनेस प्रोफाईल बद्दल, बिझनेस नेम बद्दल सांगत असताना तुम्ही किती वर्षापासून हा बिझनेस रन करताय ते तुम्ही सांगू शकता. त्यानंतर तुमचा नेचर ऑफ बिझनेस काय आहे, तुम्ही काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, वर्क एक्सपिरियन्स तुमचा किती आहे, किती वर्षापासून तुम्ही याच्यामध्ये आहात. नंतर बिझनेस जॉब लोकेशन, राईट, कुठे कुठे आहे नेमकं, फक्त भारतात आहे, फक्त महाराष्ट्रात आहे, वर्ल्ड वाईड बिझनेस चालतो, या गोष्टी देखील तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. तुम्ही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस, की प्रोडक्ट तुमचे काय आहेत, महत्वाच्या सर्व्हिसेस कोणत्या त्या तुम्ही टाकू शकता. टार्गेट ऑडियन्स कोण आहे तुमचा तो तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये कोणाला तुम्ही या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू इच्छिता आणि तुमच्या बिझनेसची युएसपी काय आहे, दॅट इज कॉल्ड एज युनिक सेलिंग प्रिपोजिशन. तुमच्याकडे खासियत काय आहे तुमची, की ज्यासाठी लोक तुमच्याकडे येतात. आणि त्यानंतर विजन आणि मिशन कंपनीचे काय आहे तुमच्या. आणि कॉल टू ऍक्शन ही प्रोसेस लोकांना ग्रीट करण्यासाठी वापरली जाते. ओके, या पद्धतीने आपण आपल्या स्वतःचं बिझनेस किंवा जॉबचं प्रोफाईल तयार करू शकतो. बघा, आतापर्यंतच्या या प्रॉपर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय कळालंय. जर तुम्हाला बिझनेस आणि जॉब प्रोफाईल संदर्भात काहीही अडचणी असतील तर ह्या व्हिडिओला रिपीटेडली पहा. ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की हो, आपलं पण स्वतःचं बिझनेस किंवा जॉब प्रोफाईल तयार झालेलं आहे. थँक्यू.